त्रास होतो सर, प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो, पण करते मिस्टरांकडे बघ, कारण ते मी खचली की मला खचतील म्हणून, मग आपण का खचायचं. इतकी परिस्थिती बिकट सर आमची. एक आई आपल्या बाळांसाठी काय करू शकते, या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल दोन मतिमंद बालक. आईसोबत जी आहे ती मुलगी आहे आणि गाडीमध्ये जे दिसतोय तो मुलगा आहे. मुलगा स्वतःला मारून घेणं, पडून जाणं वगैरे वगैरे आहे आणि मुलगी आपण पाहताय. हे सगळं सांभाळून ही आई शेंगदाण्याचे लाडू बनवते, ते मार्केटमध्ये त्यांचे मिस्टर विकतात. असा हा नवरा बायकोंचा व्यवसाय स्वामींच्या आशीर्वादाने चालतोय म्हणे, आणि स्वामींवरची श्रद्धा त्यांची अपार आहे. माझं स्वामी भक्तांना एवढंच एक सांगणं आहे की आपल्याला यांचे लाडू हे परचेस करायचे, विकत घ्यायचे, आणि त्या विकत घेतलेल्या लाडूंमध्ये यांना सहयोग होणार आहे. आपल्याला कुठे त्यांना मदत पैसे देऊन करायची नाहीये, आपल्याला मदत त्यांना ते लाडू विकत घेऊन तिथे पोहोचवायची आहे. 100 रुपयाची ती बरणी आहे, 30 लाडू त्यामध्ये येतात. माझी ताई देते मॅडम. गुळ आणि शेंगदाण्याचा ते लाडूचा व्यवसाय आहे आणि स्वामींच्या नावावरतीच हा व्यवसाय चालतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. या आईचं बळ वाढवायचंय, या पित्याचं बळ वाढवायचंय की आपण सगळे एक परिवार आहोत स्वामी भक्त, आणि आपण त्यांना मदत करतोय, त्यांना एक मदतीचा हात देतोय त्यांच्या व्यवसायासाठी. आपल्याकडून अपेक्षा एवढीच, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. हा व्हिडिओ एक एक महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे, एक एक त्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या दादापर्यंत पोहोचला पाहिजे की जो दादा मन मोठं करून हे लाडूच्या बरण्या विकत घेऊ शकतो. त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवरती आहे, त्यांचा ऍड्रेस स्क्रीनवरती आहे. आपण नक्की त्यांना कॉन्टॅक्ट कराल, आजचीच आशा. श्री स्वामी समर्थ.